मुंबईतून पाऊस पुन्हा एकदा गायब झाला आणि उन्हानं कमबॅक केलेला आहे। त्यामुळे आर्द्रता वाढलेली आहे, घामाच्या धारा वाहू लागलेल्या आहेत। मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे। या ठिकाणची ही सगळी स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येतं की ऑगस्टच्या पहिल्या 2 आठवड्यात फारसा पाऊस न पडल्यानं तापमानाचा पारा आता पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतोय। सरलेल्या आठवड्यात 2 वेळा मुंबईचं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे। शुक्रवार नंतर रविवारी पुन्हा एकदा कमाल तापमानात 33 अंशाहून जास्त वाढ झालेली आहे। रविवारी सांताक्रूज येथे कमाल तापमान 33.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलेलं आहे आणि बाष्पयुक्त वारे वाहत नसल्यानं पावसामध्ये खंड पडल्याचं बोललं जातं आहे। वाऱ्याचा वेग मंदावलेला आहे आणि त्यासोबतच हवेचं गाठोडं निर्माण होऊन त्यातून उष्णतेचं संचयन होत असल्याची सुद्धा माहिती मिळते। ढगाळ वातावरणामुळे रात्री जमिनीतून आकाशात समावू शकणाऱ्या उष्णतेलाही सध्या अटकाव आहे आणि यामुळेच संचित झालेली जी उष्णता आहे ती काहिली वाढवण्याचं काम करते। मंगळवारपर्यंत अशाच पद्धतीचं वातावरण मुंबईमध्ये राहणार आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा त्या महानगरपालिकेकडून करण्यात येतं आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।